एक अतिशय मोठी बातमी बच्चू कडू यांचा पराभव झालेला आहे। बच्चू कडू पराभूत झालेले आहेत। भाजपच्या उमेदवाराने त्यांना पराभूत केले। अतिशय धक्कादायक असा हा निकाल म्हणावा लागेल। बच्चू कडू यांचा हा पराभव, खरं तर त्यांना विश्वास होता, खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। अचलपूर मधून त्यांनी खरं तर यावेळेस सुद्धा त्यांना यश मिळेल अशी त्यांना आशा होती, पण हा धक्कादायक निकाल आहे। असे धक्कादायक निकाल जर लागत असतील तर ती एक प्रकारचे सुप्त लाट होती असं म्हटलं तर वावगं ठरणार। बच्चू कडूंनी दावा केलेला होता, बच्चू कडूंनी म्हटलं होतं समर्थन द्यावं लागेल, समर्थन द्यावं लागेल, आम्हाला आमच्या वाट पाहत होते मला फोन कोणाचा तरी येईल वगैरे, पण ठीक आहे। आपण कडूंनी ज्या पद्धतीने भाजपला आव्हान केलं होतं, मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय, ज्यांनी ज्यांनी भाजपला आव्हान दिलं होतं ते सगळे गेलेत बघा। आता हे संशयास्पद आहे की नाही? काय 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 संशयास्पद काय माझं म्हणणं आहे ना, आपण मोठ्या मनाने बघा, स्वीकारलं पाहिजे। आपण चर्चा करतोय ना, हा लोकांचा निकाल आहे, चर्चा करतोय, पण आपण मोठ्या मनाने हे स्वीकारलं पाहिजे। आम्ही जसं लोकसभेला स्वीकारलं ना, आम्ही लोकसभेला स्वीकारलं की कारण का? अरे कारण म्हणजे लोकांचं मत आहे ते, जनमत आपण स्वीकारलं पाहिजे। आत्मचिंतनासाठी तुम्हाला पाठवलं पाहिजे, मला काही गरज नाही, तुम्ही जनमत आपण स्वीकारलं पाहिजे। माझं वैचारिक असून माझं काय गोंधळ तुमच्यासारखं झालं सर बघा, आताच्या ज्या बरोबर आहे। मगाशी सोयाबीनचा प्रश्न विचारला, तुम्ही स्वतः गेला होता, तर या सरकारनं, महायुती सरकारनं सोयाबीनला 3892 रुपये दर दिला, शेतकऱ्यांकडे दर गेला सोयाबीनचा। ज्याच्याकडे 1 किलो सोयाबीन आहे ते पण खरेदी केलं, जे 15% मॉइश्चराइज झालेलं सोयाबीन आहे ते पण खरेदी केलं। कांद्यावरची निर्यात बंदी उठवली अमित साहेबांना सांगून, कांद्याचं निर्यात शुल्क दिलेलं आहे, आणि ज्या ज्या शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या महाराष्ट्रात, ही आपण उत्तर महाराष्ट्र सोयाबीन आणि कापूसाला चांगला भाव दिला। ठीक आहे, बोला बोला। या बाबतीत मी अजिबात सहमत नाही आपल्याशी। कांद्याची निर्यात बंदी ज्यावेळी शेतकऱ्याकडे कांदा होता त्यावेळी 40% निर्यात शुल्क लावलं गेलं, आणि ज्यानंतर व्यापाऱ्यांकडे नाफेड NSCL कडे कांदा होता त्यावेळी ती निर्यात बंदी उठवली गेली, आणि सोयाबीनचे भाव वाढले, आता 100 पर्यंत गेले। आता शेतकऱ्याकडे कांदा नाहीये, आता कांदा नाहीये शेतकऱ्याकडे, व्यापाऱ्यांकडे कांदा आहे। वातावरण तयार झालं। आता सोयाबीनचे भाव 10,000 रुपये देवेंद्रजींनी दिंडी काढून मागितले होते, आता केंद्रातही सरकार आहे, राज्यातही सरकार आहे, मात्र 10,000 भाव देणार। पण मग तुम्ही कर्नाटकात का देऊ शकला नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। तुम्ही महाराष्ट्रात आल्यावर 7,000 देऊ असं म्हणताय। महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी आणि पाशा पटेल यांनी संभाजीनगर पर्यंत दिंडी काढली होती लातूर मधून 6,000चा सोयाबीन, आणि आज सोयाबीनची FRP काय आहे? 4,500 आहे। दादा म्हणतात 3,500 आम्ही देतोय, FRP पेक्षा कमी भाव आपण दिला जातोय ना। आपल्याला निकाल दिसतो, शेतकऱ्यांनी त्याच्यावरती विश्वास केला। विदर्भातल्या सभेत खोटे मेसेजेस पाठवले तुम्ही, विदर्भातल्या सभेत मेसेजेस पाठवले, विदर्भातल्या सभेत खोटे मेसेजेस काँग्रेसनी पाठवले सगळ्यांना। विदर्भातल्या सभेत नाही ते आमचं हे आहे, मोबाईलवरती 7,000चे सोयाबीनला आम्ही भाव देतो, खोटे मेसेजेस नाही पाठवले काँग्रेसनी। आमची ती घोषणाच आहे, आम्ही सांगितलेलं आश्वासन आहे ते। अरे पण सत्ता नाही येणार आणि 7,000 देणार। तुम्हाला त्यांनी जो प्रश्न विचारला होता, तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर 7,000 देऊ शकताय, 2-3 दिवस थांबा, 2-3 दिवस थांबा, तुमचं सोयाबीन विकू नका। तुम्ही 7,000चा शब्द एवढा दिला की 3 दिवसात थांबा, तुम्ही विकू नका। तुम्हाला असं वाटतं की शेतकरी इथं शेतकरी म्हणून मतदान करत नाहीये? कर्नाटक बॉर्डरला नाही।